सत्यजितरावाने ही असली कसली पोरगी बघितली असेल काय माहिती, मला तर वाटते डोक्यावरच पडलंय आता. दीदी तू असं सरळ सरळ त्यांना कसं ग दोषी ठरवते? मला तर वाटतंय ते सगळ्यांना रागाच्या भरात करत असणार आहेत. तू उगाच बोलतेस ते विचार करू नकोस. वय वय असंच असेल म्हणजे. मंजू, सत्यजितरावांना तुझ्यासाठी झुरताना बघितलंय आम्ही. तू तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे त्यांना पटवून दे ना. त्याची जाणीव करून दे त्यासनी. हा, का करून देऊ मी? आजच दोघं लग्नाची शॉपिंग करत होते. बाईकवर येताना रोमॅन्स चालला होता त्यांचा. एवढा असताना मी का जाणीव करून देऊ त्याला माझ्या प्रेमाची? आणि तो जर तिच्यासोबत खुश असेल तर मी का आडवी येऊ? कवे, अगं काय झालं रडायला? हो मंजू वहिनी, मी तुमच्या समोर हात जोडते, पण तुम्ही प्लीज मम्मींना सोडवा. हे बघा मंजू वहिनी, मला मान्य आहे का त्यांनी तुम्हाला धमकी दिली होती, पण तुम्हाला किडनॅप करण्यामध्ये खरंच त्यांचा काय हात नाही आहे मंजू वहिनी. तुम्ही प्लीज त्यांना सोडवा. 2-3 दिवस झाले तर कोठडीमध्येच आहेत. तुम्ही प्लीज त्यांना सोडवा मंजू वहिनी. आता तुम्हीच करू शकता बघा हे. तुझ्या मम्मी साहेबांनी काही केलं जरी नसलं ना तरी त्या काही धुतल्या तांदळासारख्या नाहीत. पण जेलमध्ये राहण्यासारखं तर काही केलं नाही ना त्यांनी. अमरी, हे बघ, यात मम्मी साहेबांनी आत्याची काही चुकी नाही. आपण केस मागं घेऊ, चला. अगं पण तिथे एवढं सगळं होऊन पण अजून तुला. अमरे, हे बघ, भले त्या वाईट वागल्यास, पण जी गोष्ट त्यांनी केलीच नाही त्या गोष्टीची शिक्षा त्यांनी का भोगावी? आपण त्यांना सोडू, चला. चल अमरे, मी आले. भय हो सुरवीन बाय. नाही म्हणजे तू काय आधी नाटकात बिटकत काम करत होतीस काय ग? हा, मला तर एका टायमाला वाटलं तुम्ही खरंच रडताय का काय. हा ना, यांच्या डोळ्यातलं पाणी बघून एका पॉइंटला माझ्या पण डोळ्यात पाणी आलं होतं. इशे का माया सुरवे बनतात मला, कळलं का?